10 लाख डिपॉझिटसाठी गर्भवतीला उपचार नाकारणाऱ्या मंगेशकर रुग्णालयावर आता धंगेकरांनी गंभीर आरोप केलेले आहेत। पैशासाठी रुग्णालयातील युनिट भाड्याने दिले जातात असा आरोप धंगेकरांनी केला आहे। पाहूयात। त्याच्यामध्ये जे युनिट आहे म्हणजे नुसतं दवाखाना आहे, त्याच्यामध्ये जे युनिट आहेत ते भाड्याने दिलेत त्यांनी। ते तर पेशंटचे कपडे आणि पेशंटच्या अंगावर असलेले दागदागिने बघूनच आतमध्ये त्यांना प्रवेश दिला जातो। 10 लाखांच्या डिपॉझिटवरून गर्भवतीचा मृत्यू झाला। त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली। त्यातच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी 2 स्फोटक आरोप केले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील उपचाराचं युनिट भाड्याने दिलं जातं, तसंच कपडे आणि सोनं पाहून रुग्णालयात प्रवेश दिला जातो असा आरोप धंगेकरांनी केला। त्याच्यामध्ये जे संचालक आहेत ते कुठल्या पद्धतीने काम करतात, काय करतात ह्याची तपासणी केली पाहिजे। किती पेशंटना त्या ठिकाणी तुम्ही सुविधा देता आणि त्याच्यामध्ये जे युनिट आहेत म्हणजे नुसतं दवाखाना आहे, त्याच्यामध्ये जे युनिट आहेत ते भाड्याने दिलेत त्यांनी आणि त्या युनिटच्या माध्यमातून पैसे घेतात। मग तुमचं स्कॅनचं युनिट असेल, बाकीचं कॅन्सरचे मशिनरी असेल, सगळ्या युनिटकडून भाडं ते घेतात। तिथं निव्वळ दादागिरी चालते त्या संचालक मंडळात। उलट प्रशासक त्या ठिकाणी नेमलं पाहिजे आणि प्रशासकाच्या माध्यमातून तिथला कारभार चांगला चालू केला पाहिजे। पंचतारीख हॉटेलच्या पुढचं त्या दवाखान्याचं सगळं सिस्टीम आहे। तिथं पेशंटचे कपडे आणि पेशंटच्या अंगावर असलेले दागदागिने बघूनच आतमध्ये त्यांना प्रवेश दिला जातो, नाहीतर त्यांना दवाखान्यामध्ये आत बी घेत नाही अशी परिस्थिती आहे। आता रोज आपण वेगवेगळे लेख वाचतोय, वेगवेगळ्या लोकांचे विचार मांडतो की ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना तर त्या ठिकाणी यायला प्रवेश सुद्धा नाही। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ज्या जागेवर उभा आहे ती जमीन खिलारी कुटुंबियानं दान केलेली आहे। 6 एकर जमीन फुकटात खिलारी कुटुंबियांकडून घेतली। पुन्हा याच वर्षी फेब्रुवारीत मुख्यमंत्री फडणवीसांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी वार्षिक 1 रुपयानंच भाडेपट्ट्यानं जमीन दिली। पण ईश्वरी भिसेंना रक्तस्राव होत असताना 10 लाख डिपॉझिट मागून उपचार नाकारले। स्वतः रुग्णालयानं पुणे महापालिकेचा 27 कोटींचा कर भरलेला नाही, त्यामुळे महापालिका आता नोटीस बजावणार आहे। नियम कायदे हॉस्पिटलनी पूर्णपणे पाळलेले नाहीत। साधा टॅक्स पण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो हक्काचा आहे 27 कोटी रुपये भरलेले नाहीत, कुठलाही बँड वाजवला नाही, काही नाही आणि म्हणतात मॅटर सबज्युडिस आहे। कुठल्याही कायदे नियमात पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या बसत नाही। यूडी मंत्रालय आणि DCM-1 यांच्याशी याची चर्चा करणार आहे आणि ही एका हॉस्पिटलला एक वेगळा नियम कायदा आणि बाकी आपलं पुणेकरांना एक वेगळा कायदा, हा नियम कसा चालेल? हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे। हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा 1ही रुपया आम्ही थकवलेला नाही। आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो। आत्ता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो, त्याच्यात आमचा 1ही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही आणि थकूच शकत नाही, तर बंद करतील। भाऊसाहेब खिलारेंनी 1987 मध्ये लता मंगेशकरांच्या विनंतीवरून 6 एकर जमीन रुग्णालयाला दान केली, पण डिपॉझिटसाठी उपचार नाकारल्यानं ईश्वरी भिसेचा मृत्यू झाल्यानं भाऊसाहेब खिलारेंचे चिरंजीव चित्रसेन खिलारेंनी संताप व्यक्त केला। आपल्याला वेदना नाही म्हणजे आपण कोणाला तरी मध्ये घायसासांनी राजीनामा दिले, आपल्याला वेदना नाही। अरे 5 तास एखादी स्त्री तुमच्या समोर बसते, तुम्ही हॉस्पिटलमध्ये तिला बसवता आणि तुम्ही सांगताय की तुम्हाला ऍडमिट करून घेणार नाही, लाज नाही वाटत? काय म्हणजे आपण काय वेदना नाही आहेत का? म्हणजे माणुसकी राहिली नाही का? भावनिक झालेला तुमच्या डोळ्यात अश्रू देखील नाही। मला सांगा ना, बघा जमीन खिलाऱ्यांची असो कोणाची असो, जमीन हा मला सांगा ना, त्या बाई तुम्ही मला सांगा तनिष्का ताईला तुम्ही परत आणू शकणार आहात का? मला सांगा त्या बाळांसाठी उद्या त्यांनी सांगितलं, उद्या मला सांगा ती आज जरा 2 वर्षाची मुलं झाली, 3 वर्षाची मुलं झाली आणि दीनानाथच्या दारामध्ये ती उभी राहिल्यानंतर दीनानाथमधल्या किंवा कुठल्याही हॉस्पिटलच्या जिथे असे मृत्यू होतात त्या डॉक्टरांनी त्याला फेस करणार आहेत का त्या मुलांना? त्यांनी जर प्रश्न माझ्या आईला परत आणून द्या देणार आहेत का? मला सांगा ना। काय नाही हो, म्हणजे तुम्हाला सांगू का मी सगळं निर्दयी झालेलं आहे, कोणाला काही घेणं देणं नाही आहे।
आता तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट घेऊन नका अशी नोटीस पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना पाठवली. ईश्वरी भिसेंच्या मृत्यूनंतर मंगेशकर रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉक्टर धनंजय केळकरांनी डिपॉझिटचं खापर राहुकेतूवर फोडलं. अशा उत्तरावरूनही चीड निर्माण झाली. डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाही आहे. हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे. त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले. हा छापील पेपर आहे. प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो. हा भिसेंना नाही. एव्हरी सिंगल पेशंट्स गेट दिस पेपर. डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल. डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही आहे. परंतु काही कारणाने त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलं आहे. ही गोष्ट खरी आहे. खिलारे कुटुंबीय ना गेले हे घटना घडल्यानंतर आम्ही स्वतःला दोषी समजतोय. एखादा रुग्ण आल्यानंतर आपण त्याकडे, मला वाटतं केळकर साहेबांनी काल सांगितलं, त्यांचा तो कागद दाखवला की आमच्याकडे आपण डिपॉझिट मागत नाही, पण हे कसं झालं माहीत नाही. ते राहू केतू काहीतरी त्यांनी सांगितलं की काय राहू केतू झालता आणि त्यात चुकून ते काय त्यांनी केलं 10 लाखाचे मागितलं. अरे काय खेळ चालला आहे माहिती आहे का. म्हणजे हा सगळा खेळ खंडोबा झालेला आहे आणि आम्हाला पस्तावा आहे की आम्ही जागा सरकारला दिली. सुश्रुत घाईसास ही यांच्याकडून जर अशा पद्धतीनं राहू आणि केतूमुळे चूक घडली असेल असा दावा जर हे रुग्णालय करत असेल तर खऱ्या अर्थानं डॉक्टर घाईसास, धनंजय केळकर यांची जी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांना जी प्रॅक्टिस करण्याची, वैद्यकीय सेवा करण्याची, उपचार करण्याची, ट्रीटमेंट करण्याची जी यांना परवानगी दिलेली आहे ती परवानगीच यांनी रद्द केलेली पाहिजे. सरकारच्या समितीच्या प्राथमिक अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आलं. तर पुणे पोलिसांनीही दीनानाथ रुग्णालयातलं सीसीटीव्ही फुटेज तपासत चौकशी पूर्ण केली. या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचे जबाब पुणे पोलिसांनी नोंदवले. अर्थात डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी स्वतःहून राजीनामा दिला. पण सरकारच्या समितीचा अंतिम अहवाल आल्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होईल. योगेश बोरसेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.